हरिपाठ अभंग 12वा भाग पहिला। तीर्थव्रत नेम भावे बिन सिद्धै, वायाची उपाधी करिसी जना। भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी। पारी याचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझ्या हाती। अनेक प्रकारचे तीर्थ व्रत माणूस करत असतो, परंतु हे तीर्थ व्रत वैकल्य उपवास हे करताना जर त्याच्यामध्ये खरा भाव नसेल तर हे सिद्धीस जात नाहीत। कारण निर्मळ निरपेक्ष भाव ठेवून जर आपण ईश्वराची पूजा केली किंवा त्याचं आठवण केली तर ती इच्छा फलित होते। जर त्या वेगानं त्या तीव्रतेनं जर ईश्वराचं चित्त आपण आपल्यात सामावून घेतलं तरच आपल्याला ईश्वर प्राप्त होऊ शकतो, अन्यथा या गोष्टी केवळ वरवरच्या होतात। म्हणून या गोष्टी करणं आपल्यासाठी नेव हेच न करता ह्याच्यामध्ये खरा भाव असला पाहिजे। परंतु अनेक लोकांचं होतं काय की शेवटी दुसऱ्या चरणात सांगतात की भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी। त्याच्यामध्ये वायाची उपाधी करिसी जना म्हणजे काय तर हे सर्व करत असताना जर मनामध्ये भोगाच्या इच्छेनं जर आपण भक्तीचा गोष्टी करत असू आणि विषय सुख सोडायचं नसून जर त्याच गोष्टी जर पापाच्या जर जास्त करायच्या असतील तर अशा गोष्टीमधून ज्ञानदेव म्हणतात की वायाची उपाधी करिसी जना, हे सर्व वायात जाणार आहे, ह्याच्यामधून काही उपयोगाला येणार नाही। आणि भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी। जर योग्य भावच नसतील मनामध्ये तर आपल्याला हा हरी हा ईश्वर कसा मिळेल? त्याचा साक्षात्कार आपल्याला व्हावा वाटतो, परंतु ते साक्षात्कार व्हावा वाटत असेल तर आपल्याला चांगलं कार्य केलं पाहिजे। वाईट गोष्टीचं फळ हे वाईट मिळतं आणि चांगल्याचं फळ हे चांगलंच मिळतं। म्हणून मनामध्ये कामक्रोध भावना न ठेवता आपण ईश्वराची प्रार्थना केली पाहिजे, तरच ते फळाला जाते। जर मनामध्ये कामक्रोध भावना जास्त उत्पन्न झाल्या किंवा त्याला शमवू आपण नाही शकलो आणि ईश्वराची प्रार्थना करत असोल तर त्याच्यामधून चांगल्या गोष्टी किंवा इच्छित मनवांछित फल कसं प्राप्त होईल? आपलं मन ईश्वराच्या ह्या भेटीसाठी त्याचं सगुण स्वरूप पाहण्यासाठी जर उतावळं झालं असेल तर ती गोष्ट आपल्याला निराकार अतींद्रिय ईश्वराला आपल्याला आकार असलेल्या रूपात पाहता आलं पाहिजे आणि हे केवळ भक्तीनेच शक्य होऊ शकतं। यासाठी ज्ञानदेव काय म्हणतात तर करतळी आवळे तैसा हरी, म्हणजे आपल्या जर हातावर तळ हातावर जर आपण आवळा ठेवला आणि मुठीत घट्ट धरून ठेवला तर आपल्याला अशी जाणीव होते की हा आवळा आपल्या मुठीत आहे। कारण ती जाणीव ती जाण आपल्या हाताला आपल्या मनाला मेंदूला स्पर्शाला हे जाणवते की काहीतरी गोष्ट ती आवळा नावाची वस्तू ते फळ आपल्या हातामध्ये आहे। तसंच ईश्वराचं जर आपल्याला सगुण दर्शन घ्यायचं असेल तर तो ईश्वर सर्व काळ आपल्याजवळ असला पाहिजे याची जाणीव भक्ताला झाली पाहिजे आणि हे केवळ आपल्याला ईश्वराच्या मन वांछित फळाला प्राप्त करण्यासाठीच होऊ शकतं। जय जय रामकृष्ण हरी।